आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण राज्य भक्तिमय झालं असताना अमरावतीत राजकीय ठिणग्या पाहायला मिळत आहेत। अमरावतीच्या ऐतिहासिक हनुमान गडीवर माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी 111 फुटाच्या भव्य हनुमान मूर्तीसमोर हनुमान चालीसाचं सामूहिक पठण केले। यावेळी होम हवन आणि महापूजन करून त्यांनी शक्ती प्रदर्शनही केले। यावेळी माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली। त्या म्हणाल्या, हनुमान चालीसा ही संकट आणि भूत पळवण्यासाठी असते। राजकारणातही अनेक भूत असतात, त्यांना दूर करण्यासाठीच आम्ही हे पठण करत आहोत। पुढे बोलताना त्यांनी असा दावा केलाय की उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसाला विरोध केलाय, म्हणूनच त्यांचे 40 आमदार त्यांना सोडून गेलेत आणि जे उरलेले तेही जाण्याच्या तयारीत आहे। ठाकरेंनी आता अमरावतीच्या हनुमान गडीवर येऊन प्रायश्चित्त करावे असा सल्लाही त्यांनी दिलाय। इतकंच नाही, संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी सकाळी उठून बोलणारा पोपट अशी उपमा दिली। महायुतीत फूट पाडण्याचा प्रयत्न राऊतांनी थांबवावेत। देवेंद्र फडणवीस हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत असंही राणा यांनी ठणकावून सांगितलंय। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरही नवनीत राणा अत्यंत आक्रमक झाल्यात। अशा भोंदूला भर चौकात फाशी दिली पाहिजे अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। महिलांच्या प्रायव्हसीशी खेळणाऱ्या अशा नराधमांना अद्दल घडवणे गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या। शेवटी आपल्या वैयक्तिक व्हॉट्सअप स्टेटसवरून सुरू असलेल्या चर्चावर त्यांनी पडदा टाकलाय। प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देऊ नका, जीवनात राजकारणापलीकडे ही अनेक विषय असतात असे सांगत त्यांनी टीकाकारांना गप्प केले। या सोहळ्याला भाजप जिल्हाध्यक्ष नितीन धांडे, उपमहापौर सचिन भेंडे यांच्यासह शेकडो भाविक उपस्थित होते। मैं कबीर को उसकी 7 पीढ़ियां भी नीचे आ गई तो वेस्ट बंगाल नहीं, पूरे देश में कहीं पर भी बुरके वाली ना महापौर बन सकती है, ना उनका ही कोई व्यक्ति कभी मुख्यमंत्री बन सकता है। हुमायूं कबीर सिर्फ सपने में सपना भी लेने के लिए 100 बार सोचना चाहिए। ये भूमि राम की भूमि है, राम जी के विचारों की भूमि है, डॉक्टर बाबा साहेब ने दिया हुआ संविधान की भूमि है। संविधान को एक बार पढ़ लीजिए। उन्होंने सीधा कहा था कि संविधान में लिखा हुआ है सेकुलर मतलब मुस्लिम नहीं, और जब तक ये देश सेकुलर नहीं होगा, जब मुस्लिम ये देश छोड़ के नहीं जाएंगे, तब तक ये विचार इम्प्लीमेंट नहीं होंगे इस देश में। तो ये याद रखना चाहिए। हुमायूं कबीर हो, कहाँ से आए हैं और कहाँ जाना है, ये ठिकाना तुमको अच्छे से मालूम है। इससे ज़्यादा बात किए तो कब्र के लिए 1.5 फुट जगह भी ये देश में नहीं मिलने वाली है, ये याद रखना। असं आहे की उबाटा गटाचे तर मला माहीत आहे की 90% हे भाजपच्या संपर्कामध्ये उरलेले ते सुद्धा संपर्कामध्ये आहे। आणि मला असं वाटते की लोकशाहीमध्ये कोणी कोणत्याही पक्षामध्ये जर असला, त्याला जर एका पक्षाचे विचार, एका पक्षाचं काम, एका पक्षाचं नेतृत्व ज्याला पटत असेल, तर मला असं वाटतं त्या पक्षाचे अनेक लोक हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे। येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोनच पक्ष राहील अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण होईल। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। संजय राऊत यांनी अलीकडेच केलेल्या काही भाकितांवरून आता सत्ताधारी पक्षाने त्यांना भोंदू बाबा म्हणत लक्ष केले। राऊतांनी भविष्य सांगण्याचं नवं दुकान उघडलंय, तर लोकांची फसवणूक करण्याचा हा नवा धंदा असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते। इतकंच नाही तर अलिबाग येथील बंगल्यांचे काळे सत्य लवकरच बाहेर येईल आणि राऊतांचं तोंड काळं होईल असा इशाराही देण्यात आलाय। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गटावर स्वाभिमान गहाण ठेवल्याचा टीकाही झाली आहे, तर उबाटा गटाची आमदारकी आता पूर्णपणे काँग्रेसच्या आशीर्वादावरच अवलंबून असून सोनिया गांधी समोर मुजरा केल्याशिवाय त्यांना पर्याय उरलेला नाही असंही बोललं जाते। हिंदुत्वाचा वारसा सोडून या गटाने काँग्रेसकडे स्वतःला विलीन केल्याचा गंभीर आरोप आता समोर येतोय। राज्यातील खऱ्या शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। जनतेने आपला कौल एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पारड्यात टाकला असून धनुष्यबाणावरील हक्क आता उद्धव ठाकरे गटाचा उरलेला नाही हे स्पष्ट झालंय। शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय की ज्यांनी हिंदुत्व विकून काँग्रेसशी सौदेबाजी केली त्यांनी छत्रपतीच्या वंशाचा अपमान करू नये। फडणवीस हे जनतेच्या आशीर्वादाने सत्तेत आहेत, तर राऊत केवळ सौदेबाजीने राजकारण करत असल्याची बोचरी टीका करण्यात आली आहे।
या राजकीय युद्धात आता पुढे काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची याचा निकाल जनतेनं दिलाय। विधानसभेची निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक, महापालिकेच्या निवडणुकीत या तीनही निवडणुकीमध्ये जनतेने सांगितलंय की खरी शिवसेना एकनाथजी शिंदे यांची आहे, खरी राष्ट्रवादी अजितदादा पवार, सुनेत्राताई पवार यांची आहे। त्यामुळे यावर शिक्कामोर्तब झालंय। आता कोर्टावर काय निकाल येईल तो कोर्ट निश्चितपणे देईल, परंतु संजय राऊत आणि उभाटा गटाचा हक्क आता शिवसेनेवर आणि धनुष्यबाणावर उरला नाही, कारण तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी केली। त्यामुळे जनतेनं तुम्हाला नाकारलंय। जनतेच्या न्यायालयामध्ये खरी शिवसेना एकनाथजी शिंदेचीच आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालं। भोंदू बाबा खरात नंतर संजू बाबा राऊत यांनी नवा धंदा उघडलाय। जसा भोंदू बाबा खरात लोकांना फसवायचा आहे, तसं संजू बाबा राऊत हे भविष्यवाणी सांगून लोकांना फसवण्याचं काम करतायत। कुणाचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष विलीन होईल, कोण कुठे जाईल हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये, कारण उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, ते जनतेतून निवडून आलेले आहेत, परंतु उभाटा गट येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसमध्ये विलीन करण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतलेली आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं भोंदू बाबा खरात यांनी दुकान मांडलं होतं, तसं संजू बाबा राऊत हे दुसरं दुकान मांडतायत आणि भविष्यवाणी करतायत। विज्ञानाच्या युगात आजही अनेक ठिकाणी श्रद्धेची अनोखी रूपं पाहायला मिळतात। असाच एक अंगावर काटा आणणारा प्रकार बुलढाणा तालुक्यातील सौ या गावात पाहायला मिळालाय। येथील जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त गेल्या 400 वर्षापासून चालत आलेली वगतीची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने पार पडली। काय आहे ही वगती परंपरा पाहूयात। या थरारक विधीमध्ये एका बैलगाड्याचं जू उलट करून बांधलं जाते। या जुवाच्या एका टोकाला एका व्यक्तीला बांधलं जाते, तर दुसऱ्या टोकाला त्या व्यक्तीच्या वजना इतके दगडे बांधले जातात। त्यानंतर हा जू हवेत 5 वेळा गोल फिरून नवस फेडला जातोय। ऐकायला जरी हे भीतीदायक वाटत असलं तरी सौ ग्रामस्थांची यावर अढळ श्रद्धा आहे। यंदा ही परंपरा वखरे कुटुंबातील 14व्या पिढीतील वंशज शेषराव वखरे यांनी यशस्वीपणे पार पडली। वगतीच्या रथावर चढून त्यांनी हा नवस फेडलाय। यावेळी त्यांनी केवळ स्वतःसाठी नव्हे तर देशातील शेतकरी सुखी राहावा, जगात सुरू असलेल्या युद्धांचं सावट दूर व्हावं आणि देशावर येणारे सर्व संकटे टाळावेत असं साकडं जगदंबा देवीला घातलंय। या सौ गावातील ही परंपरा केवळ एक विधी नसून ती गावच्या संस्कृतीचे आणि धैर्याचं प्रतीक मानले जाते। या सोहळ्याला पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती। आजच्या आधुनिक काळातही ही ऐतिहासिक परंपरा टिकून ठेवणाऱ्या सौ ग्रामस्थांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे।